कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुलं झोपली? हो मगाशीच। आर यू ओके? ठीक आहे मी। तुमचा चेहरा असा का दिसतोय? ताण आलाय असं वाटतं। काही नाही हो, बस थोडं अंग दुखतंय आणि डोकं दुखतंय। तुम्ही एक काम करूया, बसा इथे। हो नाही नाही, ते तांदूळ भिजत घालायचंय। मुलं झोपली की नाही बघायला आले होते, आले। बसू, ताप आलाय तुम्हाला, या इथे बसा। काहीच मी म्हणत होतो तुम्हाला दुपारी झोपा, पण तुम्ही माझं ऐकलंच नाहीत ना। आता बसा तुम्ही, मी औषध घेऊन आलो। नाही नाही, गोळीने झोप लागते, खूप कामं बाकी आहेत। मग झोप लागलीच पाहिजे तुम्हाला, तुम्हाला झोपेची गरज आहे। पहाटेची तयारी करायची बाकी आकाशराव, आणि खरं सांगू एवढ्याशा तापाने काही नाही होत, मी आलेच। वसुंधरा आता अति होत आहे। का अट्ट लावलाय तुम्ही? काय कळत नाहीये? आता गपचूप झोपायचं, एक शब्दही बोलायचं नाही। पण माझी तयारी सकाळी बघू। फक्त 10 मिनिटं झोप। वसुंधरा उठा, या इथे। अहो माझं ऐका तरी तुम्ही। अलार्म अलार्म लाव। मी लावेन। आता खबरदार हल्लात तुम्ही तर। डोळे बंद, डोळे बंद। कधी कधी ना मुलं तुमच्यापेक्षा बरी वाटतात। ऍटलीस्ट माझं सांगितलेलं ऐकतात तरी। मग काय गरज आहे एवढी कामं अंगावर यायची? सांगायचं तुम्हाला नाही जमत आहे, मध्ये मध्ये ब्रेक हवाय, पण नाही तुम्ही। शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा। अरे देवा, सगळी तयारी करायची राहिली। गुरुमाता कसं वाटतंय आता? ताप उतरला का? असं जाऊ द्या, हे सगळं काय चाललंय? पूजा चालली। पूजा? सगळी तयारी? अरे देवा, आईंना सगळी तयारी करावी लागते का? मी केली। काय तुम्ही केली सगळी तयारी? तुम्ही सांगितलं होतं ना त्यांना काय काय आणि कसं कसं लागतं ते, त्या हिशोबाने पहाटे उठून सगळं केलं। मग मला उठवायचं होतं ना। हो, असं कसं? ताप होता तुम्हाला। मी केलं असतं सगळं खरंच। कोण आहे? काय चाललंय? ही कसली कुजबुज करताय? प्रार्थना होईपर्यंत थांबतायत मी का? हे काय? तू अजून फारची कशी? माफ करा, माझ्याकडून चूक झाली। पहाटे जागच नाही आली मला। म्हणजे मला कळलं नाही, मग तू उठलीस कीस? मग पूजेची तयारी कोण केली? मी केली गुरु, मी केली। हा म्हणतो ते खरं? वा, उत्तम। एक दिवस कष्ट करून हाऊस फिटली तुझी, म्हणून सगळी जबाबदारी नवऱ्या टाकून दिलीस। बघतेस ना जयश्री, ही तुझी लाखात एक सून।
म्हटलं नव्हतं मी तुला, कष्टात सातत्य हवं. हे नाही जमलं तुला, नाही जमलं. आरंभशूर माणसं मला अजिबात आवडत नाही, समजलं? काय ग हे, तुझ्या मुलाला हिने व्यवस्थित कैयात घेतलं बरं का. वसुंधरा, हे चांगलं केलं नाहीयेस तू. तुझ्यामुळे मलाही ऐकून घ्यावं लागतंय. आई प्लीज एकदा माझं ऐकून घे. कृमाता माफ करा, पण थोडं बोलतो मी. बघ, जेव्हा एक बायको नवऱ्याची काळजी घेते, त्याचं हवं नको ते बघते, तेव्हा आपण तिचं ते कर्तव्य आहे असं म्हणतो. आपण असं नाही म्हणत की नवऱ्याने आपली जबाबदारी बायकोवर ढकलली म्हणून. तिने आपल्या नवऱ्याची काळजी घेतलीच पाहिजे अशी अपेक्षा असते आपल्याला. मग हेच मी केलं तर मी चुकलोय असं नाही वाटत मला गुरुमाता. आणि संसारात तर नवरा बायको हे एक समानच असतात ना. मी वसुंधरांना खूप चांगलं ओळखतो. तुम्ही वर्षभर जरी या घरात राहिलात ना, तरी त्या आनंदाने रोज तुमची सेवा करतील. त्या काल आजारी होत्या म्हणून त्यांच्या जागी मी पूजेची तयारी केली. आजारी होत्या म्हणे. वा, मी ध्यान धारणा करायची तेव्हा बर्फ असो पाऊस असो मी कधीही भंग केला नाही. अंगात ताप असतानाही गुरुची सेवा अविरत करत राहिली. पण तुम्हा तरुणांमध्ये सहनशीलता नाही. मनाचा निश्चय असा हवा की शरीराच्या व्याधीकडे लक्ष जाता कामा नये. आता दुपारचा स्वयंपाक तू करणार आहेस आपल्या हाताने, का तोही नवऱ्याकडून करून घेणार आहेस? नाही नाही नाही, म्हणजे मी स्वतःच्या हाताने सगळा स्वयंपाक करेन. आणि मीही नाही. म्हणजे वहिनी, तू आजारी आहेस ना, सो मी करेन ना तुला मदत. डोंट वरी. नको, हिला जमणार नसेल तर माझं अन्न मी स्वतःच्या हातानं शिजवेल. पण माझ्या अन्नाला 4 जणांचे हात लागता कामा नाहीत, कळलं? बघ जयश्री, जमतंय का तुझ्या सुनेला? माफी असावी गुरुमाता. त्याला समाधान. एवढा तुझ्यावर विश्वास ठेवला, जबाबदारी दिली, काय केलंस? नाक कापलंस माझं नेहमीसारखं. बरं वाटलं असेल ना? आईनी खरंच काहीच माझ्या बिचाऱ्या आकाशला सगळी कामं करावी लागली तुझ्यामुळे. लाज नाही वाटत? एरवी मारे आवडतीस ना कामसूपणाचा. आईनी खरं सांगते, मी काहीच केलेलं नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.